गाईडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत राज्यातल्या पूरस्थितीवर चर्चेची शक्यता. तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का, याकडे पूरग्रस्तांच्या नजरा. धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सोलापुरातील पूरग्रस्त भागाची खासदार प्रणिती शिंदेंकडून पाहणी. राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी, प्रणिती शिंदेंची मागणी. सोलापुरातल्या बार्शीमध्ये चांदणी नदीवरील पूल गेला वाहून. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्याला पावसानं झोडपलं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी शिरलं घरं आणि शेतजमिनींमध्ये. अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणामधनं 44,000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना. बीडच्या आष्टी आणि कडामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कडी नदीला पूर, अनेक घरं पाण्याखाली. ड्रोनच्या दृश्यातून धक्कादायक परिस्थिती समोर. मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवी नाव देण्याच्या मागणीला जोर. अज्ञाताकडनं मुंब्रा रेल्वे स्थानकावर मुंब्रा देवीचा बोर्ड लावल्याचं समोर. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताचा शोध सुरू. आणि मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू. तिकडे सोलापूरलाही पुराचा मोठा फटका बसलेला आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलाय. आमचे प्रतिनिधी विलास बडे हे थेट शेतातून आपल्याला या नुकसानीची माहिती देत आहेत. विलास, तुम्ही स्वतः सध्या सोलापुरात आहात. नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? प्राजक्ता, आता आपण सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये आहोत आणि माढा तालुक्यातल्या सीना नदीच्या काठावर या सीनेनं कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हे आपण बघतोय. सीना नदी काठावरच्या अनेक गावांना सध्या या पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. गावाची गावं, वस्त्या अनेक पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ज्या वस्त्यांना पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि नागरिक अडकून पडलेले आहेत, त्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे. आणि ह्या गावांमधल्या गल्ल्या आहेत आपण बघतोय. आणि आताच इथं एनडीआरएफची टीम आलेली आहे. एनडीआरएफची टीम या सगळ्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करते आणि जिथून फोन येईल तिथल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी ही कोल्हापूरची टीम आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कधी कुठून आला? आम्ही कोर्डवाडी नगर परिषद अग्निशमन विभागातून आहे. आमच्या बरोबर कोल्हापूरची एनडीआरएफची टीम आहे. व्हाईट आर्मी फोर्स आमच्या बरोबर सहकार्याला आहे. रात्रीपासून आम्ही साधारणतः 10 वाजल्यापासून आम्ही हे शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या सोबत माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील, तसेच माढाच्या प्रांताधिकारी मॅडम, तसेच कोर्डवाडी पोलीस स्टेशनचे पीआय साहेब, माढा पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब आणि तहसीलदार साहेब हे आमच्या सोबत. आम्ही सर्व प्रशासन हे रेस्क्यू ऑपरेशन चालू केलेलं आहे. एक रेस्क्यू ऑपरेशन आता केलं जाणार आहे. एक महिला आहे, त्या वस्तीवरती अडकलेल्या आहेत. चहूबाजूनं पाण्याचा वेढा पडलेला पुराच्या पाण्याचा आणि त्या गरोदर आहेत त्या, आणि त्यांना वाचवण्यासाठी आता ही टीम तिथं चाललेली आहे. आणि आमदार महोदय स्वतः आपल्या सोबत आहेत. अभिजित पाटील, तुम्ही आता या रेस्क्यूमध्ये स्वतः सहभागी झालेले आहात. काय परिस्थिती आहे? किती लोक अडकलेत? किती लोकांना बाहेर काढण्यात आलं? आता काल रात्री आपण बघितलं, काल जसं आपल्याला बोललो तसं म्हैसगाव, तांदुळवाडी, पापनास, रिदोरे, लवे, कवे या गावात रात्री आम्ही सगळी रेस्क्यू टीम काम करत होती. रात्री 100 ते 150 लोक त्या ठिकाणं बाहेर काढली. आता उंदरगाव, वाकाव, खैराव
केवड, पलीकडे दारफळ, राहुलनगर, निमगाव आणि महातपूर अशी गावं आज त्या ठिकाणी 16 गावं पाण्याने येडा मारलाय. आणि आत्ताची जशी आपण सांगितली एक आमची भगिनी गरोदर आहे, तिला डिलिव्हरीसाठी लवकर आणणं आवश्यक आहे. काल एक घटना कळाली की आता या पाण्यामुळं साप सगळे शिरत आहेत. एक जणाला स्नेक बाईट झाला परंतु उपचार मिळत नाही. अशा अनेक त्या ठिकाणी अडचणी समस्या येत आहेत. आता कोल्हापूरची टीम आली आहे, पुण्याची टीम आलेली आहे. आता 6 ते 7 बोटी आल्यात, परंतु 1000 ते 1200 लोक अडकलेत. तरी आपल्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना बोललोय, जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय, एअरलिफ्ट करणं, हेलिकॉप्टर पाठवून हे तात्काळ त्या ठिकाणी इमर्जन्सी यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण आज राहुलनगर सारख्या गाव अख्खं 600 लोक त्या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना प्यायला पाणी नाही, कडनं हे घाण पाणी आहे. त्यामुळं पाणी नाही, खायला परिस्थिती नाही, लाईट नाही आणि अशा अवस्थेत लोक भयभीत झालेत. तर त्यांना तात्काळ, कारण सीना नदीमध्ये आता 75,000 पाणी होतं, ते अजून वाढायला लागलंय आणि आता 1,45,000 सकाळी 6:30ला होतं, ते पाणी अजून पोचायचंय 6 तासांनी आणि मग याचं अजून रूप बदलणार आहे आणि वरून अजून त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढतोय, पाऊस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एअरलिफ्ट करून ही 1000-1200 लोक हलवणं तात्काळ आवश्यकता आहे. मी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना बोललोय, पालकमंत्री येतो म्हणले आणि त्यांची टीम देखील आणतायत आणि ही आज भयानक परिस्थिती आहे. कधी भूतून भविष्य एवढा पूर आला नव्हता एवढा सीना नदीला. बरोबर, सीना नदीला हा पूर आल्यानंतर मी थोडंसं हे चित्र दाखवतो. गावकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. हे गाव आहे उंदरगाव म्हणून याला ओळखलं जातं. तर या गावामध्ये आता गावातला जवळपास अर्धा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. अनेक बंगले पाण्याखाली गेलेले आहेत. नदीकाठ तर पूर्णपणे अर्धा किलोमीटर पर्यंत जी शेती होती ती शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि घरामध्ये अडकलेलं. आता हे एक छोटंसं गरीब कुटुंबाचं एक घर आहे बघा, पत्र्याचं घर आहे. आता त्या घरातला सगळा संसार उद्ध्वस्त झालेला, काय त्यांचं जे असेल ते सगळं त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे. आणि जी झोपडपट्टी होती कडेनं या नदीच्या पलीकडच्या बाजूने आहे ती पूर्णपणे, म्हणजे आता फक्त वरचे पत्रे तेवढे दिसत आहेत अशी परिस्थिती आहे. त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलेलं आहे. आणि दुसरी एक अडचण अशी आहे की आता या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापांचं वास्तव्य आहे. साप आलेले आहेत वाहून पाण्यासोबत आणि त्यामुळे स्नेक बाईट्स वाढलेले आहेत आणि हे या पाण्यातले साप गावामध्ये सुद्धा शिरू शकतात, घरांमध्ये शिरू शकतात. त्यामुळे एक प्रकारची दहशत सुद्धा सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन करणं, पाणी अजून वाढणार आहे या परिसरातलं. काठावर, सीना काठावरची परिस्थिती अजून विदारक होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रशासन सज्ज आहे आणि या सगळ्या नागरिकांना आता इथून हलवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. गावातून नदी वाहतीये आणि हे एक गाव नाहीये तर अशी 16 गावं आहेत जी आता पाण्याखाली गेलेली आहेत. नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जीवाच्या आकांतानं बाहेर पडावं लागलं, जीव वाचवण्यासाठी तुम्हाला रेस्क्यू करण्यात आलं. काय परिस्थिती आहे तुमच्या या सगळ्या गावातली आता? तुमच्या गावातली परिस्थिती एकदम भयानक आहे. माझी स्वतःची 14 जनावरं पाण्यात अडकली ती मधोमध. ती जनावरं सुद्धा मला त्याच्याकडे वैरण टाकायला जाता येईना, काय करता येईना. बंधाऱ्याच्या जवळ माझी जनावरं अडकली ती. आपला जीव वाचला पण आपल्या जनावरांचा जीव वाचवू शकत नाहीये याची वेदना, दुःख निश्चितपणे आहे. आणि आता ही सगळी मंडळी जी आहे ती काही जणांनी तर अक्षरशः जनावरं सोडून दिलेली आहेत पाण्यामध्ये, पर्याय नव्हता आणि जीव वाचवण्यासाठी माणसांचा संघर्ष सुरू आहे. आता ही टीम चालली आहे, एका गरोदर महिलेला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम चाललेली आहे आणि त्या महिलेला अशा अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न इथं सुरू आहे. प्राजक्ता. बरं विलास, तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. यासोबत आता सुरुवात करूयात. धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे अशातच मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं वाघे गव्हाण इथे कालपासून काही लोक अडकलेले आहेत. दरम्यान लोकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. 2 दिवसापासून जसं बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होतीये. परांडा असेल किंवा भूम असेल हा परिसर सगळा पाण्याने व्यापला आहे. परांड्यात तर वाघे गव्हाण हे जे गाव आहे ते तिथं गावकरी काल रात्रीपासून नाही तर परवाच्या रात्रीपासून अडकलेले आहेत. प्रशासन त्यांना प्रयत्न करतं. 60 गावकरी अडकल्याची तहसीलदारांनी आपल्याला सकाळी माहिती दिली आहे. मी आता सोलापूर हद्दीच्या लव्हे गाव याच्या सीमेवरती भागात आहे. आपण बघू शकतो की हे जे वाघे गावांना जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ताच बंद आहे. परांडा रोडला जो रस्ता जातो वाघे गावांना तो रस्ता बंद आहे. सोलापूर हद्दीवरती काही अंतरावरतीच पलीकडे वाघे गावान आहे. ह्या पाण्याचा अंदाज जर पाहिला तर त्या गावात
परिसरात पाणी किती असेल आणि सीना नदीचं पात्र आहे. सीना धरणातून जो मोठा 1,00,000 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे त्या पाण्याचा कुठेतरी बॅकवॉटर जे आहे ते फुगवटा पाण्याचा येऊन चोहू बाजूनं वाघेगावान हे गाव जे आहे ते अवतरलं आहे. प्रशासनानं आता निर्णय घेतलेला आहे की तिथलं गाव ती लोक एअरलिफ्ट करायचेत. आपल्यासोबत सोलापूरमधील माढा तालुक्यातील ही गावकरी आहेत. यांनाही पाण्याचा जो आहे तो फटका बसलेला आहे. यांच्याही सुद्धा काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. सगळी परिस्थिती मला सांगा बाबा, किती दिवस झालं गावात पाणी आहे? 4 दिवस झालं गावात पाणी आहे. पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे. ते अजून पाणी वाढतच आहे. ही रस्ता कधीपासून बंद आहे? 2-3 दिवस झाले. 3 दिवस झाले रस्ता बंद आहे. किती दिवस झालं रस्ता बंद आहे? काय काय नुकसान आहे तुमच्या गावात? सर, आमच्या गावातलं अतोनात नुकसान झालं आहे सध्या. पण सध्या जो रस्ता बंद असल्यामुळे इथं जे सकल भागात जे राहणारे लोकवस्तीतली माणसं आहेत त्यांची सगळे घरदार सोडून त्यासने हाय असं बाहेर निघावं लागले. अंगाच्या कपड्यासहित बाहेर निघले ती, कारण का त्यांचं जी काय खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था जी होती ती त्यांच्या त्याचं हाय असंच जागच्या जागेवर राहिलेलं आहे. वाघेगावान किती लांब आहे तुमच्यापासून? वाघेगावान इथून 3 किलोमीटर आहे सर. किलोमीटर सगळं पाणीच आहे तिथं. पूर्ण वाघेगावांना तर संपर्कच नाही, कारण का चारही बाजूने वाघेगावांना पाणी आहे सध्या आता सध्याच्या परिस्थितीला. काय सांगाल बाबा, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतोय, काय काय शेती पिकाचं नुकसान आहे, काय आता मागणी प्रशासनाकडे असणार आहे? पूर झालेलं आहे नुकसान शेतकऱ्यांचं ही अतिवृष्टीमुळं. तरी सरकारनं हे जी लवकरात लवकर दखल घेऊन पंचनामा तात्काळ करावं ही आमची अपेक्षा आहे, लवकरात लवकर. आणि काही वयोवृद्ध नागरिक पण आहेत. काय काय परिस्थिती सांगा की काय झालंय, सांगा थोडं जरा. घडलं ते सांगा. सध्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की माझा हा बंगला आहे इथं समोर, पण या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी गेले. एवढ्या हाईटवर असताना सुद्धा पाणी येत गेले. नाही तुम्हाला घरात? काय घरात जाता येत नाही. सगळी रात्रीचं आम्ही काढली बाहेर. सगळी घरं सुरून राहावं लागतंय. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. माझं दुकान आहे इथं, दुकानात सगळं पाणी आहे. किती दिवसापासून बंद आहे? आता 4 दिवस झालं बंद आहे. 4 दिवसापासून बंद असं म्हणतात. काय काय सांगाल, कशी परिस्थिती गावात, सांगा की कशी परिस्थिती? पूर आलेला आहे गावात. शेतीचं नुकसान झालेलं आहे. मोटर वगैरे सगळे वाहून गेलेलं आहे. काय परिस्थिती सांगा. पुराची परिस्थिती आहे. लोक भयान विचलित झालेली आहे. ती पाणी सगळ्या घरात आहे. एका एकाच्या घरावर 2 परस पाणी आहे. माणसं जनावरं मेले, ती वाहून गेले, ती मोटरी वाहून परिस्थिती आहे. आणि सांगायला तसं जर बघितलं तर वाघेगावान गावचा संपर्क करण्यासाठी प्रशासन कालपासून प्रयत्न करत आहे. आता NDRFच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती परांडा तहसीलदारानं दिलेली आहे. एक सांगायला हवं की पावसानं आता आपलं काम केलं. पाऊस हा सगळा चोहीकडे बरसला आहे. आता जे काम राहिले ते सरकारचं काम राहिलं आणि याच भावना कुठंतरी हे गावकरी व्यक्त करताना दिसत आहेत. आता याचं एअरलिफ्ट होईल, प्रशासन त्यांना बाहेर सुखरूप काढेल त्याच्यासाठी प्रयत्नही करत आहे. मात्र झालेल्या नुकसानीचं काय, हा मोठा एक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत.